तर शपथविधीसाठी महायुतीकडून विरोधक आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण दिलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर या सगळ्यांना निमंत्रण जाणार असं समजतंय। शिवाय जयंत पाटील, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं जाईल। या व्यतिरिक्त सिनेसृष्टी, क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यामधल्या प्रतिष्ठित व्यक्तींना या शपथविधी सोहळ्यासाठीचं निमंत्रण दिलं जाणार आहे। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानामध्ये हा शपथविधी सोहळा होईल आणि त्यासाठी विविध दिग्गजांना, राजकीय वर्तुळासह इतरही क्षेत्रातल्या दिग्गजांना त्याचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे। विरोधी पक्षातले राजकीय नेते असतील किंवा मग सिनेसृष्टी, क्रीडा क्षेत्र, सामाजिक काम करणारे दिग्गज व्यक्ती असतील, अशा सगळ्यांनाच शपथविधीसाठी महायुतीकडून निमंत्रण दिलं जाणार आहे। मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे 5 डिसेंबर रोजी आणि त्यासाठीचं जे निमंत्रण आहे या सोहळ्याचं ते राजकीय वर्तुळातल्या नेत्यांबरोबरच इतरही दिग्गज व्यक्तींना दिलं जाणार आहे असं समजतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, नेमकं कुठली नावं या यादीमध्ये आहेत ज्याच्यामध्ये या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण त्यांना दिलं जाऊ शकतं? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर 5 डिसेंबरला हा महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे। आझाद मैदानावरून मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत, त्याचबरोबर काही नेते देखील इथे असतील, ते देखील शपथ घेणार आहेत। विशेष म्हणजे हा महायुतीचा जो शपथविधीचा सोहळा आहे तो मोठ्या थाटामाटात केला जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने काही नेत्यांना निमंत्रित देखील केलं जाणार आहे। त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वसेर्वा शरद पवार असतील, तसेच उद्धव ठाकरे असतील, जयंत पाटील असतील, इतर जे काही नेते आहेत, दिग्गज नेते आहेत इतर पक्षाचे, त्यांना देखील आमंत्रित केलं जाणार आहे। क्रीडा क्षेत्रातील, सिनेसृष्टीतील जे आहेत त्यांना देखील बोलवलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणी जे आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय आणि ज्यांच्यामुळे महायुती सरकार आपल्याला पाहायला मिळते, त्या लाडक्या बहिणींना देखील निमंत्रित केलं जाणार आहे। मात्र विशेष म्हणजे यामध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, तसेच इतर जे दिग्गज नेते आहेत त्या नेत्यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री कोण होणार हा उद्या संध्याकाळी चेहरा स्पष्ट होईल असं संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलेलं आहे। आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांनी पाहणी देखील केलेली आहे। त्यामुळे आता या आझाद मैदानावर महायुती सरकारचा जो शपथविधी सोहळा पार पडणार आहे, मुख्यमंत्री आझाद मैदानावरून शपथ घेणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच काँग्रेसचे दिग्गज नेते यांना देखील आमंत्रित केलेलं आहे। निश्चित, आणि जे निमंत्रित आहेत ते प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहतात का हे पाहणं औत्सुक्याचं असेल। धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।